मुलांची फरमाईश आहे की मम्मी आज पनीरची भाजी बनव, म्हणून आज अशा प्रकारे ही पनीरची भाजी बनवणार आहे। नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी पनीरची भाजी बनवणार आहे। तर इथे मी हे पनीर पाव किलोच्या थोडंसं पुढे आहे आणि त्यासाठी इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 3 कांदे घेतलेले आहेत आणि 10 ते 12 हे काजू घेतलेले आहेत। इथे 1 लाल मिरची पण घेतलेली आहे, पण याच्या ह्या बिया सर्व मी काढलेल्या आहेत। लवंग आहे, तमालपत्र, दालचिनी, 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं इथे हे घेतलेलं आहे। सुरुवातीला कांदा कापून घ्यायचा आहे आणि टोमॅटो कापून घ्यायचा आहे। हा कांदा उभा चिरून घ्यायचा आहे। कढईत आता तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यावर कांदा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं, लाल मिरची, तमालपत्र आणि हा जो खडा मसाला आहे तो पण कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे। थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचे। हे पहा, कांदा एकदम छान असा परतून झालेला आहे। जास्त गुलाबी वगैरे होऊ द्यायचा नाहीये। आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोच्या सर्व बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे पण हलवून द्यायचे आणि झाकण त्यावर ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। त्यामध्ये काय काय कोणता मसाला घालायचा आहे तो। तर इथे मी 2 चमचे हे दही घेतलेलं आहे, विथ क्रीम घेतलेलं आहे आणि हे चांगलं फेटून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये 2 चमचे हा पनीर मसाला घालायचा आहे। कुठलाही तुम्ही घेऊ शकता। तर 2 चमचे मी इथे पनीर मसाला घेतलेला आहे। 1 चमचा लाल तिखट घेतलंय, थोडीशी हळद। यामध्ये तुम्ही थोडीशी धना पावडर पण घालू शकता। आता हे सर्व फेटून घ्यायचे व्यवस्थित। आता हा आपला मसाला तयार झालेला आहे पनीरसाठी। हे पहा, एकदम छान असं टोमॅटो हे मऊ असे शिजलेले आहेत। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहे, पण थंड झाल्यावर मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। तोपर्यंत यामध्ये जे खडे मसाले वगैरे टाकलेले होते ते काढून घ्यायचे आहे। फक्त लाल मिरची आणि हिरवी मिरची ठेवायची आहे। हे जे मसाले घातलेले होते मी हे काढून टाकणार आहे। हे काजू मी पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घातलेले होते। हे आता मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची आहे। इथे ही काजूची पेस्ट तयार झालेली आहे। यामध्ये मी पाणी टाकलं होतं करताना। आता ही एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आता हे कांदा आणि टोमॅटोचं जे मिश्रण आहे त्याची आता पेस्ट करायची आहे। याला पाण्याची गरज लागत नाही। हे पहा, या प्रकारे ही सर्व पेस्ट करून घ्यायची आहे बारीक। आणि आता हे जे पनीर जे आहे ते मी कापून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। पनीर कधी पण स्वच्छ धुवूनच घ्यायचं आहे, कारण तसं वापरायचं नाही आहे। हे पहा, त्याचे असे पीसेस केले आहेत। कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे
सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे। त्यामध्ये अगदी किंचितभर ही हळद घालायची आहे, ती पण पसरवून घ्यायची सगळीकडनं। त्यानंतर पनीर टाकायचं आहे। आता हे सर्व हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। पहा इथे छान असं हे पनीर परतून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। थोडंसं त्याला सुरुवातीला पाणी सुटतं, पण त्यामध्येच ते आटून जातं। हे पहा एकदम कलर किती छान आलेला आहे। आता हे सर्व पीसेस काढून घ्यायचे आहे। भाजी बनवण्यासाठी इथे मी 2.5 पळ्या हे तेल टाकत आहे। आता यामध्ये कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे। तेल तापायच्या आधीच थोडंसं टाकलं की अंगावर उडत नाही। कलर किती मस्त आलाय तुम्ही पाहू शकता। टोमॅटोमुळे त्याचा कलर एकदमच मस्त येतो। आता हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हळूच। मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये जो दह्यामध्ये मिक्स केलेला होता मसाला तो टाकायचा आहे। हलवून घ्यायचं आहे। आता काजूची पेस्ट घालायची आहे। सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। मंद आचेवरच, मोठा गॅस करायचा नाही आहे। हा मसाला एकदम छान असा परतून झालेला आहे। आता याला तेल थोडं थोडं सुटायला लागलेलं आहे आणि यामध्ये पाहिजे तेवढं तुम्हाला पाणी टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार, आणि कोमट पाणी टाकायचं आहे। हे पाणी सर्व मी मिक्सरचे भांडे जे आहे ते धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे। तर ते पाणी सुरुवातीला टाकायचं आहे। सुरुवातीला जरी पातळ वाटली तरी नंतर पनीर टाकल्यावर खूप घट्ट होते ही भाजी। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही 5 मिनिट उकळू द्यायची आहे बारीक गॅसवर। आणि मग नंतर 5 मिनिटानंतर आपल्याला ते पनीरचे पीसेस टाकायचे आहेत। सुरुवातीला वाटते की खूप पातळ आहे, पण तुम्ही पहा नंतर एकदम घट्ट होते। 5 मिनिट छान उकळून दिलेलं आहे मी। आणि आता हे पनीर आता यामध्ये घालायचं आहे। हळूहळू घालायचे, नाहीतर अंगावर उडू शकतं। आणि याला आता 2 ते 3 मिनिट उकळू द्यायचे। 5 मिनिट इथे झालेले आहेत। हे पहा मस्त अशी ही भाजी आपली तयार आहे। आता गॅस बंद करायचा आहे। हे पाहू शकता तुम्ही, एकदम छान अशी ही भाजी होते। एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।